तरुणाईला आज व्यसनांचा विळखा लागलेला आहे. ही वाढती व्यसनाधीनता लक्षात द्यायला घरातल्यांना वेळ लागतो. कुरकुम सारख्या MIDC मध्ये ड्रग्ज तयार केले गेले. पालकांनी कसं ओळखावं? ते वय जे आहे ना 16 ते 20, ना धड पूर्ण उजेड आणि ना धड पूर्ण अंधार. बऱ्याचदा आपल्याकडच्या पालकांचा असा समज आहे, बाहेरच्या राज्यातून आलेली जी मुलं आहेत तीच नशा करतात. तिथं तर पालक रोज जाऊ शकत नाही. अशा वेळेला काय करायचं? मुलांच्या बरोबर तुलनेने मुलींच्या मध्येही व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलू हा जो आपला मुलाखतीचा विशेष कार्यक्रम आहे, यामध्ये आज आपण अतिशय वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहे. पोर्शे कार हिट अँड रन प्रकरण जे पुण्यात झालं आणि जे राष्ट्रीय स्तरावरती गाजतंय, त्या प्रकरणाचे जे कंगोरे आहेत, नेमकं काय? ह्या प्रकरणाला अनेक अंग आहेत, अनेक बाजू आहेत. त्याच्यामधली एक जी बाजू आहे ती आहे व्यसनाधीनता, नशा करणं. आणि तरुणांमध्ये म्हणजे आज आपण भारतामध्ये 65% लोकसंख्या ही 35 वर्षाच्या खाली आहे. आणि जगाचा जर विचार केला तर आपल्या भारतीयांचं सरासरी वय हे 29 वर्ष आहे. चीनचं वय 37 आहे आणि जपान हा 48 वय असलेला, सरासरी वय असलेला देश आहे. आपण कल्पना करू शकता की आपण किती गर्व करतो की भारत हा जगातला सर्वात तरुण देश आहे. पण ही जी आपली तरुणाई आहे ही आपली शक्ती व्हायला पाहिजे, ही आपली ताकद व्हायला पाहिजे. परंतु जर ही तरुणाई व्यसनाच्या अधीन गेली, नशेमध्ये गेली, तर आपल्यावरती काय बालंड येईल किंवा काय मोठ्या प्रमाणात समस्या आपल्या समोर असू शकतात याची आपण कल्पना करू शकता. कारण हा नुकताच एक जो विषय झालेला आहे त्यावरून ती आपल्याला येऊ शकते. दुसरी गोष्ट, पुण्याचा विचार करतो आपण, बाकीच्या तर शहरांचं नंतर बोलूया. पण पुण्यामध्येच हजारो कोटींचं ड्रग्ज सापडतं. कारण पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, हे IT चं हब आहे. त्यामुळे इथं तरुणांची संख्या मोठी आहे. 5 days वीक असतो, त्यामुळं पार्ट्या होतात आणि त्यामुळं ड्रग्ज तुम्हाला कुठल्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिलं जाईल ह्याची कल्पना देखील नसते. आणि मग तुम्ही नशेच्या आहारी गेला की पुढं काय होतं हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. माझ्यासोबत डॉक्टर अजय दुधाणे आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आपण व्यसनमुक्तीसाठी काम करताय गेले अनेक वर्ष. खरं तर अतिशय गंभीर विषय हा, की ज्याकडं प्रत्येक पालकाने, प्रत्येक व्यक्तीनं, संस्था असतील, प्रशासनातील अधिकारी असतील, ह्या सगळ्यांनी या प्रश्नाकडे अतिशय गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हे पोर्शे कार हिट अँड रन प्रकरण घडलं, पण त्यानिमित्तानं खूप मोठी चर्चा सुरू आहे. परंतु अजूनही कोणी व्यसनाधीनतेवरती बोलत नाही. कारण जे प्रकरण घडलं, जो अपघात घडला ज्यामध्ये 2 निष्पाप तरुणांची बळी गेला, तर का घडलं हे? तर त्यांनी नशा केली होती. हे म्हणजे लपवण्यासाठी रक्ताचे नमुने आपण बदलले आणि हे सगळं प्रकरण आता खूप खोलवर जाते. मग याच्यामध्ये राजकीय व्यवस्था कशी काम करते, आपलं प्रशासन, पोलीस कसं काम करत आहे, हे सुद्धा याच्यामध्ये एक्सपोज होताना दिसतंय. जितकी तत्परता या प्रकरणामध्ये नंतर दाखवली गेली, ती इतर प्रकरणात सहजपणे का दाखवली जात नाही हा पण खरा प्रश्न. परंतु तो व्यवस्थेचा प्रश्न आपण नंतर केव्हा तरी चर्चा करू. पण आज खरं तर मला हे जाणून घ्यायचं की व्यसनाधीनता काय होतं नेमकं, हे कसं घडतंय, जरा लोकांच्या म्हणजे डोक्यामध्ये प्रकाश पडेल यासाठी मला तुमच्याशी बोलायचं आहे. हे नेमकं काय आहे? इथं मला सांगावंसं वाटतं की गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री जो काही प्रकार घडला, म्हणजे पोर्शे कार, आता ते प्रकरण गाजते. सर्वप्रथम ते 2 मृत्यू झाले. ही अतिशय दुर्दैवी घटना. ही पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. या विद्येच्या माहेरघरात यासारख्या गोष्टी घडतायत. पण हे घडण्यामागचं कारण काय, ही चर्चा सुद्धा केली गेली पाहिजे. किंवा दुसऱ्या दिवशी जो कोणी आहे मुलगा,
ज्याच्या गाडीने धडकवलं, त्यांना जे काही निबंध लिहायला सांगितले त्याच्यावरनं खूप ट्रोलिंग झालं वगैरे सगळं झालं. पण त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलेलं एक शेवटची एक ओळ होती, की याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल करा. बरोबर. म्हणजे तो व्यसनाधीन आहे, एकीकडे कुठंतरी ही गोष्ट मान्य अधोरेखित झालेली आहे. म्हणजे त्याला व्यसनाधीनता झालेली आहे. आणि व्यसन सगळ्यात पहिलं मला हे सांगावंसं वाटतं, की व्यसन हा एक आजार आहे आणि हा हळूहळू वाढत जाणारा आजार आहे. आणि आज या आपल्या भारत देशामध्ये जसं आपण पाहतोय किंवा ऐकतोय, की तरुणाईचा देश म्हणून आपल्या जगात ओळख आहे. आणि दुसरी एक ओळख आपली आहे, की आपलं विद्येचं माहेरघर म्हणून पुण्यामध्ये जगातनं विविध ठिकाणची मुलं शिकायला येतात. आपल्याकडे वेगवेगळ्या विद्यापीठं आहेत. आणि ह्या माहेरघरात आणखी एक ओळख आपली व्हायला लागली, ती म्हणजे IT हब. तिन्हीची सांगड घालताना या सगळ्यामध्ये काम करणारी जी व्यक्ती आहे ती तरुण आहे. आणि ह्या तरुणाईला आज व्यसनांचा विळखा लागलेला आहे, हे निश्चित आहे. आज जेव्हा मी 22 वर्ष झाली व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करतोय आणि आमचं स्वतःचं व्यसनमुक्ती केंद्र देखील आहे. पण या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ही गोष्ट इथं सांगण्यासारखी आधी शोभनीय गोष्ट नाही आहे. पण याच्यातली दखल घेण्यासाठी आपण आज इथं बसलेलो. तर हे निश्चितपणे आपल्या माध्यमातून मला हे सांगावंसं वाटतं, की आज आमच्याकडे उपचार घेणारे जर 70 लोकं आहेत, या 70मध्ये ऑलमोस्ट 52 जण ही वयवर्ष 18 ते 24 मधले आहेत. जर ही परिस्थिती एवढी भीषण असेल, तरुणाईला व्यसनाधीनता विळखा लागलेला आहे आणि हा विळखा लागण्याच्या मागची कारणं काय आहेत? याच्यामध्ये बदलती जीवनशैली आहे, थोडासा पालकांशी कमी झालेला संवाद आहे, एकत्रित कुटुंब पद्धतीतनं विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे, किंवा ह्या सगळ्या ह्याच्यात काही तरुणाईमध्ये फॅन्टसी दिसते आम्हाला, किंवा काही तरुणाईंमध्ये मूड स्विंग्स म्हणजे वैचारिक परिवर्तन खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसते, किंवा त्यांच्या वर्तनात्मक बदल हा एक आहे. आणि ह्या सगळ्या याला कारणीभूत कुठंतरी थोड्याफार प्रमाणात काही प्रमाणात मग सोशल मीडियावरनं एक्सपोज होणं असेल, किंवा पिक्चर्समधनं एखाद्या व्यसनाधीनतेचं उदात्तीकरण जे केलं जातं, म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की व्यसनाला, मला असं म्हणावंसं वाटतं की व्यसनाला एक प्रकारचं ग्लॅमर दिलं जातंय आणि त्या ग्लॅमरमुळं ही मुलं म्हणजे आकर्षित होत आहेत व्यसनाधीनतेकडे. आणि सुरुवातीच्या काळात एक मौज मजा म्हणून केलेलं, गंमत म्हणून थोडीशी दारू किंवा एकदाच घेतलं काय फरक पडतो. पण ह्याचा जो कालावधी किंवा ॲडिक्शन होण्याचं आपण प्रमाण पाहिलं, की एखादा व्यक्ती ॲडिक्ट होणे म्हणजे युजिंग करणे आणि ॲडिक्ट होणे ह्याच्यामध्ये फरक आहे. युजर डेली यूज नाही करू शकत, किंवा ॲडिक्ट लोक ज्याचे अवलंबत्व त्याच्यावर त्या व्यसनाधीनतेच्या पदार्थावर येतं. आणि आता तरुणाईमध्ये वेगवेगळे म्हणजे अल्कोहोल इज जस्ट लाईक अ सॉफ्ट ड्रिंक. म्हणजे मला हे इथं सांगावं, तुम्ही आता जस्ट अल्कोहोल आणि याचा विषय केला, काय काय प्रकारचं म्हणजे कुठले प्रकार आहे त्याच्यामध्ये? अल्कोहोल असेल, कोकेन असेल, आता काय म्हणजे कुठल्या प्रकारचे? मला इथं तेच त्याच्याची गांजा सुद्धा मिळतो, म्हणजे खरं तर आपल्याकडे बंदी आहे पण गांजाही मिळतो. आता मला इथं तेच सांगायचं वाटतं की दोन प्रकारची व्यसन आहेत. एक जे आहे हे अल्कोहोल जे, आणि दुसरं मान्यता मान्यता म्हणण्यापेक्षा ते आपल्या रक्तामध्ये जाऊन मग आपल्या बाकीच्या बाह्य अंगावर परिणाम करतं. पण काही व्यसनं जी आहेत जी इनहेल केली जातात, फॉर एक्झाम्पल, आणि किंवा सिगरेटच्या धुराच्या माध्यमातून ओढली जातात. फॉर एक्झाम्पल आता पुण्यामध्ये गांजा, किंवा आत्ताच नुकतंच घडलेलं एक ललित पाटील प्रकरण जे काही घडलं त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. आणि या अंमली पदार्थांचं आकर्षण प्रचंड प्रमाणात आहे, कारण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वास घरच्यांना येत नाही. अल्कोहोल कंझ्युम केल्यानंतर घरी गेल्यानंतर सडनली घरच्यांना कळते की हा दारू पिऊन आलाय. मग ते लपवण्यासाठी त्यापेक्षाही बिनवासाची व्यसनं जी आहेत, या बिनवासांच्या व्यसनाकडचा कल मुलांचा वाढलेला दिसतोय. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. इलेक्ट्रिक सिगारेट वगैरे हे काय प्रकार आहेत?
हां, आता या बिनवासाच्या ह्याची जे आकर्षण जे आहे ना, की आता इलेक्ट्रिक सिगारेट आपण जसं म्हटलं. फॉर एक्झाम्पल हा जसा पेन आहे आमच्या खिशात, आपल्या हा असा पेनसारखा पेन आहे. एक हुक्का पेन म्हणून मिळतो. हुक्क्याचा पेन. त्याच्यामध्ये ₹250 पासून ते ₹2000 पर्यंत असे प्रकार आहेत. आणि मग आणि त्याला काय रिफिल करायचं हां, परत? रिफिल करायला नाही, यूज अँड थ्रो वाले पण आहेत, रिफिल वाले पण आहेत. असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात. आणि जो यूज अँड थ्रो वाला आहे तो साधारण ₹250 ते ₹300 ला मिळतो. त्याच्यावर लिहिलेलं असतं की 500 हे त्याचे काय म्हणतात त्याला, पफ. अच्छा. 500 पफ, 300 पफ अशी त्याची प्राईस त्याच्यामधनं ठरवली जाते. आणि हे जे असतं ते हे किती वेळा तुम्ही ओढू ओढणार. शकता? हां. अच्छा. आणि हे काय होतंय की हे काही आता मध्यंतरी वर्षभरापूर्वी काही शाळेतल्या आपल्या अगदी मराठी शाळा असतील आणि कल्याणीनगर, विमाननगर किंवा वाकड सारख्या ठिकाणच्या शाळांमधनं मग आमच्याकडे फोन आले. जी बातमी झाली एका न्यूज चॅनलवर अशीच. आणि मग त्यांना ते बघितल्यानंतर की आमच्याकडे हा प्रकार चालतो अहो. मग मुलांच्या कंपास चेक केले गेले. म्हणजे शाळेची भूमिका मला इथं सांगायची वाटते. एक समाज म्हणून प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. म्हणजे कुटुंब म्हणून आई-वडिलांची भूमिका वेगळी आहे. शाळा म्हणून शिक्षकांची भूमिका किंवा शाळेची काही कॉलेज म्हणून त्यांची भूमिका वेगळी. विद्यापीठ म्हणून आता कालही आपल्या विद्यापीठामध्ये काही गांजा सापडला. पुणे विद्यापीठात असं काही प्रकरण घडलं. म्हणजे विद्यापीठाच्याही भूमिका आता बदलल्या पाहिजेत त्यांनी. पण प्रत्येक ठिकाणी हे शक्य होत नाही. आणि बिनवासाचं व्यसन जसं म्हटलं मी तुम्हाला, ते लहान मुलांमध्ये म्हणजे ते अगदी कुठं पार्किंगमध्ये, शाळेच्या पार्किंगमध्ये जाऊन ती मुलं ते सेवन करत होते त्याचं. पण हे इतकं इझी, म्हणजे नशा इतकी इझी अवेलेबल झालेली आहे आपल्याकडे. हे तुमच्यापर्यंत आलेली आहे ती. अगदी तुम्ही फक्त तुम्हाला शोधायला जायची गरज नाही. म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला सांगतो की यांचे गांजा किंवा हे नार्कोटिक्सचे ड्रग्स काय मिळतात. आता पूर्वीसारखं ब्राऊन शुगर ओढणारे कमी झालेत. एमडी ड्रग्सकडे वाढलंय. कारण एमडी पूर्वी ब्राऊन शुगर वगैरे कसं व्हायचं की त्यात स्मगलिंगवरून वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत येईपर्यंत खूप वेळ जायचा. मग इथे ड्रग्स तयार करा ना. मग कुरकुम सारख्या MIDC मध्ये ड्रग्स तयार केले गेले आणि ते ड्रग यूज करायला लागले. तो एक पार्ट आहे, म्हणजे केमिकलचा एक पार्ट आहे एमडी. आणि त्याच्यातनं ड्रग्स तयार व्हायला लागले, त्यातनं नशा घ्यायची. अघोरी नशेकडं. आता याचा परिणाम म्हणजे याची लक्षणं काय असतात? आता तुम्ही तर म्हणता की काही ज्याचा वासही येत नाही असेही ड्रग्ज आहेत, पण ओळखण्यासारखी काहीतरी लक्षणं असू शकतील ती, म्हणजे पालकांच्या किंवा शिक्षकांच्या, सरांच्या, आता म्हणजे जे शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत, तर तिथेही लोकांच्या नजरेस जर आलं तर काय कारवाई करता येईल? पण त्याची लक्षणं तर पाहिजेत. तर पालकांनी कसं ओळखावं? पालकांना मी आपल्या ह्याच्या माध्यमातूनच मी परत विनंती करेन की पालकांनी थोडंसं आपल्या पाल्याकडं लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या वर्तनात काही बदल जाणवत आहेत का. फॉर एक्झाम्पल अगदी छोटे छोटे गोष्टी आहेत की कॉलेजचा असेल, 11वी-12वी मध्ये असेल तर, किंवा थोडासा वयाने मोठा असेल तर तो आपल्या आरोग्याच्या स्वच्छतेबाबतीत किती काळजी घेतोय. म्हणजे आज एक ट्रेंड म्हणून दाढी वाढवली जाते, पण ती दाढी व्यवस्थित मेंटेन ठेवतोय का? स्वतःला तो कपडे वगैरे मेंटेन ठेवतोय का? की तशीच मळकेली कपडे किंवा हेअरस्टाईल, आंघोळच करत नाहीये, ब्रशच करत नाहीये आणि मग तो प्रत्येक गोष्टीचा कॅज्युअल अप्रोच घेतोय. आणि एक ठराविक वेळेला तो बाहेर जातोय का? आणि एखाद्या ठराविक वेळेला जर सोडलं नाही तर तो चिडतोय, अस्थिर होतोय. अस्थिर होणे, अस्थिर तो होतोय, पण मनाची अस्थिरता, इतका भयानकपणे चिडतो. आणि मग त्याची ती वेळ कोणती आहे याच्यावर त्यांनी काउन्सिलर्स किंवा आमच्यासारख्या संस्थांशी संपर्क केला पाहिजे. आणि त्याला योग्य वेळी मानसिक उपचारांची गरज असते, कारण त्याच्या वर्तनामध्ये बदल व्हायला लागलेले असतात. हे पहिले लक्षण आहे. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. मला दुसरी एक बाब नजरेस आणायची आहे. खरं तुम्ही फार चांगले मुद्दे मांडताय, चांगल्या गोष्टी सांगताय की कसं ओळखायचं. बऱ्याचदा आपल्याकडच्या पालकांचा असा समज आहे मोठ्या प्रमाणात की फक्त म्हणजे बाहेरच्या राज्यातून आलेली जी मुलं आहेत तीच नशा करतात आणि आपली मराठी मुलं जी आहेत ती नशा करताना दिसत नाही. पण मी अनेक मुलं बघितली आहेत जी मराठी अस्खलित बोलतात, ग्रामीण भाषेत बोलतात, शहरी भाषेत आपली मराठी बोलतात, म्हणजे ती इथली आहेत, महाराष्ट्रातली आहेत, ती इथं
अगदी बिनधास्त मुलं आहेत, मुली आहेत, सिगारेट ओढतात, दारू पितात आणि त्यांच्या जसं तुम्ही काही लक्षणं सांगितली की त्यांच्याकडे बघून सुद्धा तुम्हाला कळू शकतं, त्यावरून असं वाटतं की हे निश्चितपणे नशा करत असतील. त्यासाठी काय सांगाल पालकांना आपल्या? कारण हा जो समज आहे की नाही नाही आपल्याकडची मराठी मुलं करत नाहीत, इथं बाहेरची मुलं करतात, याच्याविषयी एक जो गैरसमज आहे, हा एक मिसकन्सेप्शन ज्याला आपण म्हणूयात, की एक काही काळ होता पूर्वी असा, एक 8-10 वर्षापूर्वीचा काळ होता की ज्या वेळेस परराज्यातनं आलेली मुलं म्हणजे दिल्ली किंवा युपी या भागातनं पूर्व भारतातून पूर्व काही आलेली. भारतातून आले, कारण त्या भागात जास्त करून या पदार्थांचं सेवन केलं जातं कॅज्युअली अगदी, आणि त्यामुळे तसं वाटायचं. पण आत्ता अगदी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातनं आलेली मुलं सुद्धा ह्या सगळ्या व्यसनाधीनतेच्या याच्यात अडकायला लागलेली आहेत, कारण हे यांचे चुकीचे फॉलोअर्स आपण जे म्हणतो, कोणाला आपण फॉलो करायचं हे कळत नाही. आणि जेव्हा पालक इथं पुण्यामध्ये त्यांना दाखल करतात, मोठी स्वप्न घेऊन शिक्षणासाठी दाखल करतात, काही डॉक्टर करण्यासाठी करतात, म्हणजे बरेचसे क्लासेस आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा फाउंडेशन क्लासेस आहेत. अगदी 10वीतली मुलं असतील, 11वीतली मुलं असतील, 12वी FY मधली काही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी येणारी मुलं आहेत. पालक अगदी मोठ्या ह्याने खर्च करतात एवढा मोठा, पण त्या पालकांच्या इच्छा पूर्ण होताना दिसत नाहीत किंवा ती स्वप्न विस्कटलेली दिसतात. डॉक्टर व्हायला आलेला मुलगा कुठल्या शेवटी देशात वेगळेच जो- चित्र समोर येतं. कारण पण आता याच्यामध्ये मगाशी जे तुम्ही सांगितलं की मुलांवरती पालकांनी लक्ष ठेवावं की त्यांचं जे जगणं आहे, दैनंदिन Lifestyle. जगणं, त्याच्यावर निरीक्षण करावं. कुठल्या एखाद्या टायमिंगला तो जातोय का, कपडे व्यवस्थित घालतोय का, मुलगा असेल तर दाढी करतोय का, केस त्याचे कसे आहेत. पण आता मला सांगा, दूर राहत आहेत पालक, त्यांची मुलं पुण्या मुंबईसारख्या, नाशिकसारख्या किंवा इतरत्र कुठंतरी शिकायला आहे, तिथं तर पालक रोज जाऊ शकत नाही. अशा वेळेला काय करायचं? मी तिथंच येत होतो की मुलांना सोडून जातात, मुलं इथं फ्लॅट्स घेतात किंवा हॉस्टेलला राहतात आणि रात्री बेरात्री. आता काही वेळेस आपल्याला थोडासा मालकांनी वेळ काढणं गरजेचंच आहे की रात्री एखाद्या वेळी फोन करावा 11, 11:30, 12ला, की आपला मुलगा कुठे आहे, काय करतोय, किंवा व्हिडिओ कॉल कर आम्हाला. आता एवढं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. आणि पण मुलंही चतुर आहेत, एकांतात जाऊन फोन करतात. हो, ते तर आहेच या, किंवा ते एक भासवतात वेगळं. हा जो भासवणे तोच तो प्रॉब्लेम आहे ना. मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं, वर्तनात्मक बदल जे होतात, जो मी नाहीये तो मी दाखवणे आणि जो मी आहे तो मी लपवणे, हा एक कॉम्प्लेक्स तरुणाईमध्ये वाढत चाललेला आहे. म्हणजे फॅन्टसी ज्याला मी म्हणतो. पण दुसरी बाजू अशी असेल की समजा आपण एवढा गैरविश्वास दाखवतोय मुलांवर, हो, तर मग ते ते- नातं कसं डेव्हलप होणार, पुढं कसं जाणार? ते तुम्ही माझ्यावर सारखेच अविश्वास डाऊट्स दाखवताय. घेताय. हो, इथं लगेच हा पण होतं एक ना. मुद्दा असू शकतो. असू शकतो. आणि होतं मग तिथं काही ठिकाणी आपण त्याला सांगू शकतो. पालकांनी थोडंसं त्याच्याशी संवाद साधला पाहिजे की ठीक आहे, तू एखादा विकेंडचा एखाद दिवस एन्जॉय करायला तुम्ही नको अभ्यास करू. हा संवाद होणं गरजेचं आहे. पालकांनी दर आठवड्याला किमान महिन्यातनं 2 वेळा तरी न सांगता यावं. न सांगता यावं, त्याच्या खोलीमध्ये बघावं, आणि अशी धडती घेतली त्याच्यावर पहारा ठेवायचा नाही, तर लक्ष द्यायचं आहे. नकळतपणे ऑब्झर्व करायचं. लक्ष द्यायचं आहे त्याच्यावर, आपल्याला पहारा ठेवायचा नाही. हा पहारा ठेवला तर तो हातातनं सटकणार आहे किंवा तो चिडणार आहे, आणि मग त्याच्या मनात आणखी एक वेगळं प्रतिमा वडिलांबद्दल, आईबद्दल किंवा कुटुंबियांबद्दल होणार कारण ते आहे. वय जे असतं ते आता थोडं बंडखोरीचं वय असतं. बऱ्याच जणांचं आता पाहतो आम्ही की काहींचे बहीण भाऊ असतात, काही भाऊ असतात, त्यांचे मित्र तयार होतात इथे येऊन, हॉस्टेलला येऊन, मग ते एकमेकांपासून लपवण्याचा प्रयत्न करतात. आणि इथं सगळ्यात मोठं काय होतं की घरचे लोक देणारं स्वातंत्र्य उपभोगण्यासाठीचा जी मानसिकता आहे ती या मुलांमध्ये नसते. आणि एकदम पुण्यासारख्या, मुंबईसारख्या शहरामध्ये आल्यानंतर एक वेगळ्या दुनियेत आल्यासारखं त्यांना असं वाटायला लागतं. आणि मग त्यांचा सगळ्यात पहिला काय बदलतो तर त्यांचा ड्रेस कोड बदलतो. आणि हा ड्रेस कोड, मग हेअरस्टाईल बदलते, मग मित्रमैत्रिणींचं स्वरूप बदलतं. आणि हे बदलण्याला आक्षेप नाही खरं तर, नाही पण आक्षेप नाही. इथं काय आहे की इथं पिअर प्रेशर आहे. फॉर एक्झाम्पल, की गावाकडनं येताना हातात एखादा बेसिक किंवा चांगल्या प्रकारचं एक, आता जर पाहिलं तर आपण एक सॅमसंगचा वगैरे मोबाईल असतो, पण इथं पुण्यात आल्यानंतर इतर लोकांच्या हातात आयफोन बघितला किंवा का हेडफोन्स बघितले, वेगवेगळी घड्याळं बघितली, वेगवेगळे परफ्यूम त्याच्या रूमवर बघितले, की पिअर प्रेशर आहे.
काही गरज नसताना हे प्रेशर क्रिएट केलं जातं आणि त्याच्यामुळं त्या माझ्या डिमांड्स पूर्ण करण्यासाठी तो त्याच्या मित्रांमध्ये किंवा घरनं जास्त पैसे मागवतो आणि हे जास्त पैसे आले. तर मला सांगा, मूळ मुद्द्याकडे मला तुम्हाला न्यायचंय खरं तर. म्हणजे व्यसनाधीनता झाल्यानंतर जे सगळे बदल होतात, जे फेस करावं लागतं, ते सगळं आम्ही ऐकून आहे, म्हणजे प्रत्यक्ष कधी पाहिले नाहीत तुमच्या ट्रीटमेंट्स किंवा काय अशा सगळ्या. पण काय असतं, म्हणजे कुठल्या फेजमधनं ही व्यसनाधीन झालेली मुलं मुली यांना जावं लागतं? तुम्ही तर मगाशी अगदी फार भयावह आकडा सांगितला की 18 ते 24 वयोगटातली संख्या मोठी आहे. तर काय नेमकं ती फेज काय असते, काय फेस करावं लागतं, कशा पद्धतीनं? हे जे वय म्हणाल ना तुम्ही, तर म्हणजे एखाद्या आपल्या बोगद्यात, कात्रजचा बोगदा असेल किंवा मुंबई पुणे हायवेचा बोगदा असेल, म्हणजे ते वय जे आहे ना 16 ते 20, ना धड पूर्ण उजेड आणि ना धड पूर्ण अंधार, संध्याकाळची कातर वेळ जशी आपण म्हणतो अशा ह्या वेळेत पूर्ण उजेड पण नसतो, पूर्ण कळतही नसतं की मला भविष्यात करायचंय काय आणि मागचं की मला आता मी काय सोडून आलेलो आहे. म्हणजे 10वी-12वी सोडून मी घरनं सोडून आलेलो, हॉस्टेलच्याच मुलांवर करतोय याच्यातला भाग नाहीये. स्थानिक पुण्यातली ही समस्या आहे किंवा स्थानिक आज बऱ्याच शहरांमध्ये, मेट्रोपॉलिटन शहरामध्ये आई वडील नोकरीला असतात, ग्लोबल संवाद कमी समस्या. होतो. आई वडील नोकरी करतात आणि हे सगळं कळायला व्यसनाधीन झालेला आहे आपला मुलगा हे कळायला थोडासा वेळ जातो. जर तो अल्कोहोल कन्झ्युम करत असेल तर तो इमिजिएटली कळून येऊ शकतो. पण तो वीकली असेल, म्हणजे याच्यात 2-3 प्रकार आहेत. सोशल ड्रिंकर आहे, रेग्युलर ड्रिंकर आहे, बिंज ड्रिंकर आहे, असे वेगवेगळे ॲडिक्शनचे प्रकार आहेत. पण हा झाला ड्रिंक्सच्या बाबतीत. आणि ह्याच्या बाबतीत जर आहे तर प्रत्येकाला जर लहान मुलांमध्ये आज पाहिलं तर जी व्यसनाधीनता वाढती, ही वाढती व्यसनाधीनता लक्षात द्यायलाच घरातल्यांना वेळ जातो. त्याचे वर्तनात्मक बदल मी मगाशी जसं म्हटलं तसं, मग तो इथं येऊन पुण्यामधनं बाहेरनं जर पुण्यात आलेला असेल तर कॉलेजला जाणार नाहीये. मग ज्या कॉलेजमध्ये आहे त्यांच्याशी देखील संपर्क घरच्यांनी ठेवला पाहिजे किंवा स्थानिक मुलं जी असतील की पालकांनी आपला मुलगा कोणत्या कॉलेजमध्ये जातो, कोणत्या त्याचं फ्रेंड सर्कल काय आहे, फ्रेंड सर्कल काय आहे. पण फ्रेंड सर्कलला हे करण्यापेक्षाही आपल्या मुलाशी संवाद पालकांनी साधून आणि त्याच्या जिथं कुठे इन्स्टिट्यूशन आहेत त्याच्याशी साधून आणि यांच्याशी आपला मुलगा कुठल्या मित्रांबरोबर फिरतो, कुठं जातो, काय करतो याची पूर्ण माहिती घरच्यांनी घेतली पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हटलं की याचे परिणाम म्हणजे आता आयुष्यावर परिणाम काय आयुष्यावर तर खूप होतात? मोठा तारुण्यातच आपण कर्तृत्व गाजवत असतो, तारुण्यातच आपल्याला काम करण्याची उर्मी असते, तोच एक काळ असतो की आपला पुढची दिशा ठरवू ठरवणारा शकते. असतो. याच सगळ्या काळामध्ये आपण जर आपला रस्ताच जर बदलला तर आपलं डेस्टिनेशन कसं सापडेल? तर ते काय स्वरूपाचे इथून फेज सुरुवात होते. अगदी प्रत्येक जण तरुण नाही, व्यसनाधीन आहे असं मला याच्यातनं म्हणायचं बरोबर, नाही. पण प्रमाण पण वाढतं हे प्रमाण निश्चित आहे. निश्चितपणे म्हणजे मुलांच्या बरोबर तुलनेने मुलींच्या मध्ये ही व्यसनाधीनचं प्रमाण वाढलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सांगेन की हुक्का पार्लरला बंदी असताना देखील आज प्रत्येक ठिकाणी राजेरोसपणे बेकायदेशीरपणे फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालू आहेत आणि ते हुक्का पार्लरचे असे एक फॉग तयार होतो आणि तो फॉग सुद्धा असं वाटतं की हे काय खूप मोठं आकर्षण त्याचं तयार असतं. या आकर्षण एक कोणतरी फॉलो सांगतो आणि याच्यात हळूहळू हळू अडकत जातो. याचा रेशो जो आज जर पाहिला आपण की 100 मध्ये आपण पाहिलं तर एक 8 ते 12 जण निश्चितपणे व्यसनामध्ये अडकतायत. हे अडकणं सोपं आहे, पण या दुष्टचक्रामधनं बाहेर येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कारण याचा अडकलेल्यामधनं बाहेर येणाऱ्यांची टक्केवारी फार कमी आहे. कारण रिलॅप्स होणे किंवा आमच्या या म्हणजे टेक्निकल भाषेत किंवा व्यसनमुक्तीच्या भाषेत सांगायचं झालं तर वारंवार व्यसनाधीनतेकडे परत म्हणजे उपचार घेतात. काही जणी येतात आमच्या इथं उपचार घेतात, पण त्याचा कालावधी 2 ते 3 महिन्याचा असतो. म्हणजे तो परत जॉबलेस असतो, काहीतरी जॉब शोधतो, परत हातात पैसे खेळायला लागतात, परत तेच. चांगली शिकलेली मुलं आहेत, MBA वगैरे झालेली आहेत, आर्किटेक्चर आहेत, डॉक्टर आहेत, काही पॅरामेडिकल आहेत, अशी सुद्धा मुलं ड्रग अब्युजिंगमध्ये अडकलेली आहेत. चांगल्या चांगल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची मुलं उच्च पदावर चांगल्या नोकऱ्या मिळणार असतात, त्यांची स्वप्न अक्षरशः भंगली जातात. कारण तुम्ही जसं मगाशी म्हटलं डेस्टिनेशन काय आहे, आपलं टार्गेट काय आहे,
मला जायचंय कुठं हे त्या तरुणाईला कळत नाहीये. 18 ते 21 इथं ऑलमोस्ट सगळं शिक्षण जवळपास पूर्णत्वास आलेलं असतं आणि इथून तुमचा प्रवास पुढं होत असतो. पण मला ह्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की एवढं वाटतो तेवढा व्यसनाधीनतेचा प्रवास सोपा नाहीये. ह्याच्यातनं संपूर्णपणे कुटुंब, समाज, आर्थिक नुकसान, मानसिक नुकसान, शारीरिक नुकसान. कारण आज जर आपण पाहिलं तर तरुणाईला व्यायामाचं वेळ फार कमी राहिलेलं आहे. तो जिमला जातात तर जिममध्ये सुद्धा काही प्रकारचे स्टेरॉइड्स घेऊन ते व्यायाम करायचं प्रकार वाढलेले आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला या तरुणाईमध्ये एक मिसकन्सेप्शन आहे, एक वेगळा भ्रम तयार झालेला आहे त्यांचा की मला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी कुठली तरी नशा केली पाहिजे. हे व्यायाम करण्यासाठी जसं सांगितलं तसं अभ्यास करताना मी गांजा मारला पाहिजे म्हणजे माझं लक्ष खूप मोठं केंद्रित होतं. माझा सगळा बाहेरचा आवाज वगैरे मला एक चित्त लागतं, एक चित्त होतो मी, असा एक गैरसमज त्यातनं त्यांच्यामध्ये तयार निर्माण झालेला केलेला आहे. आहे. आणि मग ह्याचं रोज वाढायला लागतं. पहिल्या दिवशी त्याला ते खूप आणि प्रॅक्टिकल मग ती संख्या वाढत असेल. नाही, संख्या बांधण्यापेक्षा त्याचा टॉलरन्स वाढतो. म्हणजे आज जर त्यांनी 2 चिलीम मधले 2 पफ मारले असतील तर उद्या अख्खी चिलीम 3 मारणार, 4 मारणार, 5 मारणार आणि नंतर मग स्वतः कोणाची गरज लागत नाही. सगळ्यात पहिलं तो गर्दीपासून सुटतो, मित्रांपासून सुटतो आणि सगळ्यांना एकच रिझनिंग करतो की मला अभ्यास करायचा, मी करायचं. आणि हळूहळू तो व्यसनाधीनतेमध्ये ह्या चक्रव्यूहामध्ये पूर्णपणे अडकलेला जातो. पण ह्याच्यातनं बाहेर येताना खूप शारीरिक, मानसिक खूप त्रास होतो. काही जर असतील MDA सारखे ड्रग्जमधनं. आणि आत्ता ज्या पार्टी कल्चर जे आलेलं आहे, थोडंसं विषयांतर होत असेल पण एक 4 वर्षापूर्वी जर पाहिलं तर आपण सॅटर्डे नाईट कल्चर आपल्याकडे होतं. आता फ्रायडे नाईट कल्चर आलेलं आहे. म्हणजे काय झालंय की IT सेक्टरमध्ये काम करणारे मुलं असतील खूप छान काम करतायत. आज आपल्याला चांगले रिझल्ट्सही मिळत आहेत. आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होत आहेत. पण ह्याच्याबरोबर लागलेलं व्यसनाधीनतेचं जे झालर आहे ना, ती चुकीची. या मुलांचा एक गैरसमज काय आहे की सोमवार ते शुक्रवार मी काम करायचं, 5 डेज वीक आपण सुरुवातीलाच बोललो होतो. 5 डेज वीक नंतर मला एन्जॉयमेंट करायची आहे तर मला कुठल्या तरी पबमध्येच गेलं पाहिजे, मला कुठेतरी डिस्कोमध्येच गेलं पाहिजे, मला कुठेतरी पार्टीच केली पाहिजे. हा एक गैरसमज त्यांच्यामध्ये तयार झाला. हा, म्हणजे मुलींचं प्रमाण वाढले, मुलांचं प्रमाण वाढले, त्याच्यातून पुढचे जी आपले प्रोडक्शन सिस्टीम आहे, म्हणजे अपत्यात जन्माला घालायला तुम्हाला अडचणी येत आहेत हे सुद्धा ते विसरतात. आत्ता आमच्याकडे तशा अनेक केसेस येत आहेत. म्हणजे 4-4 वर्षापूर्वी आमच्याकडे दाखवलं होता, लग्न झालं, दोघांच्या सहसंमतीने झालं, मुलं मुली. आमच्याकडे फिमेल डिॲडिक्शन सेंटर नाही आहे पण केसेस भरपूर येतात. पण ह्याच्यामध्ये मॅरेज काउन्सिलिंग हा एक पार्ट आहे आणि ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात एक जोश असतो, त्यावेळेस दोघंही तयार असतात. पण आज कुठल्याही म्हणजे आत्ता जरी अजून तरी ती जनरेशन आहे 70-60च्या वयातली जरी आपल्याकडे लोकसंख्या त्या मानाने कमी असली तरी आईवडिलांना कुठल्याही मान्य होणार नाही आहे ना की माझी सूनबाई बसून बेडरूममध्ये स्मोकिंग करते किंवा गांजा मारते, मग मी गांजा मारून येते आणि स्वयंपाक करते, असं तर कुठेही होणार नाही आहे. त्यामुळं ही कल्चर बदलण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रशासन आहे, याच्यामध्ये कुटुंब व्यवस्था आहे, याच्यामध्ये शिक्षण व्यवस्था आहे, याच्यामध्ये आपण स्वतः आहोत. म्हणजे सगळ्यात शेवटी मी आपल्याला का ठेवले, स्वतःला शेवटी का ठेवले तर कुटुंब म्हणून आपली काहीतरी, आपली मुलं आहेत, माझीही मुलं आहेत, सगळ्यांची मुलं आहेत. या प्रत्येकाला एक जर आपल्याला ही दशा बदलायची असेल तर थोडीशी दिशा बदलणं गरजेचं आहे. फार फार उत्तम शब्दामध्ये तुम्ही ही सगळी मांडणी केली आहे. हे होते डॉक्टर अजय दुधाणे. गेली 22 वर्ष या सगळ्या व्यसनमुक्तीसाठी ते काम करत आहेत. 22 वर्षाचा अनुभव त्यांच्या बोलण्यातून आपल्याला आलाच असेल की काय परिणाम होतात व्यसनाधीन झाल्यानंतर, आणि व्यसनमुक्तीसाठी जर आपल्याला प्रयत्न करायचे असेल तर काय, कुठल्या दिव्यातून जावं लागतं. खरं तर अगोदरच जर आपण नीट वागलो तर ती वेळ येणार नाही. एकीकडं आपल्याला गर्व आहे की आपला भारत देश हा सर्वात तरुण देश आहे, पण दुसरीकडं आपण ज्या बातम्या ऐकतो वेगवेगळ्या बंदरामध्ये करोडो अब्जावधी रुपयांचं ड्रग्ज सापडतं, पुढं त्याच्यावर काय कारवाई झाली हे आपल्याला समजत नाही.
बाहेरच्या गोष्टींपेक्षा आता तुम्ही इथंच बघा, पुण्यामध्येच हजारो कोटींचा ड्रग्ज सापडला. म्हणजे ते ड्रग्ज जे आहे, ती जी नशा आहे, ती आपल्या आजूबाजूला घरापर्यंत आलेली. आपल्यालाही त्याची चुणूक लागलेली नाही आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात मुलं आहेत, आपण स्वतः आहेत. कशा पद्धतीनं त्याच्याकडे बघितलं पाहिजे, प्रत्येक संस्थांनी, जबाबदार संस्थांनी काय याला आळा घालण्यासाठी केलं पाहिजे, तर ही जबाबदारी आहे आपली. ही सामाजिक जबाबदारी आहे, वैयक्तिक जबाबदारी आहे, राष्ट्रीय जबाबदारी आहे आणि वैश्विकसुद्धा जबाबदारी आहे. नाही केलंच तर पुढचे जे प्रश्न आहेत ते गंभीर आहेत. त्याला सोडवणं कदाचित आपल्या हाताबाहेर होऊन जाऊ शकतं. आपल्याला ही मुलाखत, हा मुद्दा कसा वाटला या संदर्भात आपण व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अधिकाधिक हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून लोकांना या संदर्भातली जनजागृती होऊ शकते. आणि फॉर द पीपल न्यूजने जे बनवलेले व्हिडिओज असतात ते नियमितपणे अपडेट आपल्याला होण्यासाठी आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.